वेलकम बॅक. महाराष्ट्राचा यूथ आणि त्यांची स्वप्न आणि स्वप्नांना आणि संधींना कसं सोनं करायचं याच्याबद्दल आता चर्चा करणार आहोत. आपण एक अमेझिंग यूथ नेता बरोबर श्रीकांत शिंदे यांच्याबरोबर आपण चर्चा करणार आहे आणि त्याच्यासाठी मी बोलवतो मंचावर श्रीरंग खरे यांना, ज्यांचा शो आहे खरे सांगेन. राईट, श्रीकांत शिंदेजी प्लीज मंचावर मी तुम्हाला आमंत्रित करतो NDTV मराठीच्या लॉन्चसाठी. थँक्यू. नमस्कार. महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. श्रीरंग, ओव्हर टू यू. श्रीकांतजी, तुमचं या कार्यक्रमामध्ये स्वागत. आज 1 मे महाराष्ट्र दिन आहे आणि आम्हाला माहिती आहे की तुम्ही प्रचारात भरपूर व्यस्त आहात, त्यातूनही वेळ काढून आलेला आहात. सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की अनेक चॅनल आपण बघतो, NDTV मराठी आज लॉन्च झालेला आहे. चॅनलमध्ये काय वेगळेपण असलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं आणि NDTV मराठीकडनं आपल्या काय अपेक्षा आहेत? मला वाटतं NDTV हा खूप मोठा ब्रँड आहे आणि आज तो NDTV मराठी म्हणून महाराष्ट्रामध्ये पदार्पण करतो आहे. मी आपल्याला खूप खूप सर्वप्रथम शुभेच्छा देतो आणि आपण मला इथे बोलवलं त्याबद्दलही आपले खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो मी. आणि आजचा दिवस आपण निवडला 1 मे महाराष्ट्र दिन, मला वाटतं याच्यापेक्षा चांगला दिवस जो आहे हा महाराष्ट्रामध्ये पदार्पण करण्यासाठी खूप चांगला आणि शुभ दिवस आहे. तुम्ही मला विचारलं की काय वेगळंपण जे आहे हे चॅनलमध्ये पाहिजे. मला वाटतं आत्ताच्या ह्याच्यामध्ये कॉम्पिटेटिव्ह जगा सगळीकडे कॉम्पिटिशन, आमच्यामध्ये पण कॉम्पिटिशन आहे, तुमच्यामध्ये पण कॉम्पिटिशन, तुमच्या चॅनल्समध्ये आहे, प्रिंटमध्ये, सगळीकडे कॉम्पिटिशन आहे. पण त्या कॉम्पिटिशनमध्ये जे आहे हे जेव्हा ब्रेकिंग न्यूजच्या या युगामध्ये जेव्हा त्याला कुठल्याही न्यूजला बाबा दुसऱ्या न्यूज चॅनलवरती ही ब्रेकिंग चालू आहे, आज काय होतं एवढं फास्ट आहे सगळं की बाबा ह्यानी ब्रेक केली की मी पण ब्रेक केली पाहिजे, मी ब्रेक केली की तिसऱ्यानी ब्रेक केली पाहिजे. आणि त्याच्यानंतर माहिती पडतं की बाबा हे सगळे स्पेक्युलेशन्स होते, त्याच्यामध्ये तथ्य काही नव्हतं. तर मला वाटतं NDTVनी ते त्याचं पहिल्यापासून हिंदी चॅनलमध्ये ठेवलेलं आहे की ब्रेकिंगच्या पाठी न धावता ॲक्च्युअल काय आहे, फॅक्ट्स काय आहे, हे फॅक्ट्स चेक करून जर आपण चांगल्या प्रकारे न्यूज लावल्या तर मला वाटतं आमच्यासारख्या लोकांना पण तो एक रिलीफ मिळेल आणि सामान्य जनतेचा पण जो आहे हा विश्वास जो आहे हा चॅनलवरती जो आहे अजून घट्ट होईल. जसं आज प्रिंटवरती आपण म्हणतो की प्रिंटवरती आलेल्या बातम्या ज्या आहेत, छापलेल्या बातम्या ज्या आहेत ते लोक आजही आवर्जून वाचतात. पण ब्रेकिंग अगोदर जे आहे हे प्राईम टाईम असायचं, आता मला वाटतं प्रत्येक आवरीचा प्राईम टाईम असं झालेलं आहे. तर याच्यामध्ये जर फॅक्च्युअल गोष्टीकडे वळून त्या बाबा खऱ्या आहेत खोट्या आहेत हे जर तपासणी केली तर मला वाटतं चॅनल म्हणून जे आहे NDTV मराठी या महाराष्ट्रामध्ये चांगलं नाव जे आहे ते आपलं करेल. NDTV मराठीने नेहमी कन्स्ट्रक्टिव्ह भूमिका घेण्याचा सातत्यानं प्रयत्न केलेला आहे, तो जोपासलेला आहे. तुम्हाला प्रश्न या निमित्तानं विचारायचा वाटतो की मुंबई हे शहर आर्थिक राजधानी आहे महाराष्ट्राची, देशाची. त्याच जोडीला मुंबईच्या शेजारी असलेलं ठाणे आणि MMR रिजन, मुंबईसह संपूर्ण MMR रिजनमध्ये विकास कशा पद्धतीनं व्हायला पाहिजे, एक कोणती योजना असायला पाहिजे जी तुमचं ड्रीम प्रोजेक्ट असेल या सगळ्या क्षेत्राचं भलं करणारी? मला वाटतं मुंबईबरोबर जो MMR रिजन आहे तो मुंबईच्या डेव्हलपमेंटमध्ये पण खूप मोठा वाटा जो आहे गेले अनेक वर्ष उचलतो आहे. मुंबईचा जो वर्कफोर्स आहे हा पूर्ण तो MMR रिजनमध्ये राहतो. आपलेही खूप पत्रकार आहेत सगळे जे रोज जे आहे ते माझ्या मतदारसंघामधून जे आहे ते अपडाऊन करतात रेल्वेनी, बाय रोड्स. असा प्रवास जो आहे तो रोज सुरू असतो आणि मुंबईची जेव्हा डेव्हलपमेंट होत असते त्याच्याबरोबर MMRचाही त्याचबरोबर डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे. इतके वर्ष MMR रिजन जो आहे हा नेग्लेक्टेड राहिला होता, पण आज जर तुम्ही पाहिला की MMR रिजनपर्यंत जे आहे मेट्रो घेऊन जाण्याचं काम जे आहे ते आपल्या सरकारने केलेलं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यांचं जाळं जे आहे विणण्याचं काम MMR रिजनमध्ये होतं आहे. गेम चेंजर प्रकल्प जे आहेत, सगळ्यात मोठा बोगदा जो आहे हा माझ्या मतदारसंघामध्ये होतो आहे, काटे ऐरोली फ्रीवे. हा जो
गेमचे असेच जे गेम चेंजर प्रकल्प आहेत त्यांनी कम्युटेशनचा जो टाईम आहे हा टाईम लोकांचा वाचेल आणि मला वाटतं हा टाईम खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्या परिवाराबरोबर जास्तीत जास्त तो वेळ कसा घालवेल त्याच्या ऑफिस आवर्सनंतर ते खूप महत्त्वाचं आहे. तर आमचं सगळ्यात मोठा स्वप्न जे आहे किंवा जे आम्ही चेस करतो आहे ते कम्युटेशनचा टाईम कमी झाला पाहिजे मुंबईमध्ये. कारण की मुंबई आपण म्हणतो की कधीच झोपत नाही, पण परिवाराबरोबर जे आहे हे वेळ पण तेवढाच घालवला पाहिजे. त्याच्यामुळे ट्रॅफिक हा सगळा विषय जो आहे, मोठे चांगले रस्ते झाले पाहिजे, फ्लायओव्हर झाले पाहिजे, अशा प्रकारचे गेम चेंजर प्रोजेक्ट जे आहे झाले पाहिजे, मेट्रोजनी जे आहे ते कनेक्टिव्हिटी वाढली पाहिजे. आणि त्याचबरोबर रेल्वेमध्ये पण कनेक्टिव्हिटी जी आहे ती गेल्या 10 वर्षामध्ये जी आहे ही चांगल्या प्रकारे जी आहे ती MMR रिजनमध्ये झाली आहे. हे का? कारण की मुंबईनंतर माणूस शिफ्ट होतो ठाण्याला, ठाण्यानंतर तो कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूरला जातो. कारण की त्याला परवडणारी घरं जी आहेत ही त्या शहरांमध्ये मिळतात. आणि भविष्यामध्ये जी तिसरी मुंबई आपण म्हणतो ती नवी मुंबई आणि कल्याणच्या मध्ये होणार. जेवढी जास्त कनेक्टिव्हिटी, जेवढं रोबस्ट मेकॅनिझम आपण तिथे करू तेवढी जास्त सुविधा जी आहे ही पूर्ण MMR रिजनला मिळेल. आणि डिकंजेशन करण्यासाठी जे आहे, जसं MTHL आज झालं तर MTHLनी जे आहे 2 शहरांना जवळ केलं. माणूस आता नवी मुंबईमध्ये राहून मुंबईमध्ये काम करू शकतो, कारण की मुंबईमध्ये जे आहे ती परवडणारी घरं त्याला मिळेलच असं नाही. बरोबर. म्हणून हे जे रिजन आहे, हा तिसरी मुंबई जिथे बनेल ती रिजन बेटर कनेक्टिव्हिटी झाली तर डिकंजेशनसाठी एकाच शहरावरती लोड येणार नाही, लोक डिस्ट्रीब्युटेड पॅटर्ननी जे आहे ते राहतील, लोकांचं कम्युटेशन वेळ आणि त्याचबरोबर तिथल्या तिथे एम्प्लॉयमेंट जनरेशन देखील होईल. माझ्या मतदारसंघामध्ये ग्रोथ सेंटर जे आहे हे आम्ही करतोय, त्या ग्रोथ सेंटरमुळे देखील जॉब्स जे आहेत हे तिथल्या तिथे लोकांना मिळतील. एक शेवटचा प्रश्न तुमच्याकडनं थोडक्यात उत्तर अपेक्षित आहे. थोडंसं निबंधासारखं वाटेल परीक्षेच्या, पण मुख्यमंत्री जर तुम्ही झालात तर या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून एक असा कोणता निर्णय घ्याल जो तुम्हाला मनापासून घ्यावा असा वाटतो किंवा कुठला कायदा बदलावा असं वाटतो? बघा, मला तसे ॲम्बिशन्स नाही आहेत. काही लोकांना ॲम्बिशन होते म्हणून त्याचा परिणाम काय झाला हे 2 वर्ष अगोदर तुम्हाला कळलं. तर मला वाटतं आपल्या उडीपेक्षा जास्त जे आहे आणि आपल्या चादरीपेक्षा जास्त पाय जे आहे आपण पसरवले नाही पाहिजे. आणि ते ॲम्बिशन्स जे आहेत ते मला वाटतं आज माझे वडील जे आहेत हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि ते ज्या प्रकारे काम करतायत या महाराष्ट्रामध्ये, मला वाटतं महाराष्ट्र जे आहे आणि त्यांच्याबरोबर माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, हे तिघं या महाराष्ट्राला एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जाण्याचं काम करतायत. वेगवेगळ्या पॉलिसीज, मला वाटतं रेकॉर्ड ब्रेक निर्णय घेण्याचं काम आमच्या सरकारने केलं. लोकांपर्यंत जास्तीत जास्त सुविधा कशा पोचतील, जास्तीत जास्त शासन आपल्या दारी या कार्यक्रमातून लाभार्थी कसे निर्माण होतील, शेतकऱ्यांच्या मागे कसं उभं राहता येईल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे मला वाटतं मुख्यमंत्री म्हणून ते करतायत. वरिष्ठ नेते खूप आहेत. आपण मला जर माझ्याच लिमिटचे प्रश्न जर विचारले तर त्याचं उत्तर मी चांगल्या प्रकारे देऊ शकतो. धन्यवाद श्रीकांतजी. पुन्हा एकदा कार्यक्रमाच्या सांगतेकडे वळूया. अंकित कडे मी पुढची सूत्र सोपवू इच्छितो. थँक्यू श्रीरंग, थँक्यू श्रीकांतजी, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. धन्यवाद.